नमस्कार बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या ताज्या अपडेट आहेत. ओके, म्हणजेच 13 फेब्रुवारी 2024च्या. जर तुम्ही पात्र महिला लाभार्थी असाल लाडकी बहीण योजनेच्या किंवा तुमच्या कुटुंबात महिला लाभार्थी आहेत, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहणे खूप महत्त्वाचे आहे, कारण आजच्या अपडेटनुसार तुम्हाला 6,000पर्यंतचा फायदा हा मिळू शकतो. ओके, सो पहिली अपडेट काय आहे, KYC अंतिम मुदत वाढली आहे. ओके, सो बेसिकली सर्वात पहिली आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे लाभार्थी महिलांना KYC सुधारण्यासाठी शासनाने अंतिम मुदत 31 मार्च 2026पर्यंत वाढवली आहे. म्हणजेच याचा अर्थ ज्या महिलांनी आधी पूर्वी KYCची चुकीची माहिती भरली होती आणि त्यांचा हप्ता अडकला होता, आता त्यांना सुधारणा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमची KYC बरोबर रीतीने करून घ्या. ओके, म्हणजेच योग्य माहिती तुम्ही जर KYCमध्ये भरली, सबमिट केलं, तर तुम्हाला योजनेअंतर्गत पैसे मिळत राहतील. ओके, आता ही दुसरी अपडेट काय आहे, 6,000 मिळण्याची शक्यता. ओके, सो बेसिकली सांगितलं तर आहे डिसेंबर 2025 ते मार्च 2026पर्यंत 4 महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच कोणाला, ज्या महिलांचे पैसे KYCमुळे अडकले होते, आता त्यांनी KYC कंप्लीट केले आहे, अशा महिलांचं सांगतो आहे. ज्या महिलांना नोव्हेंबरचे पैसे मिळाले आहेत, डिसेंबरचे सुद्धा मिळाले आहेत, पण जानेवारीचे नाही मिळाले, ओके, त्यांना 1,500 रुपये हे येऊ शकतात. ओके, किंवा 3,000 येऊ शकतात जानेवारी आणि फेब्रुवारीचे. जर आपण पकडलं ज्या महिलांची KYC कंप्लीट नव्हती, त्यामुळे नोव्हेंबरपासून अडकलेले, तर असं जर पकडलं तर 4 महिने होतात, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. 4 महिन्यांचे एकत्र जर केले तर 6,000 हे त्या महिलांना मिळू शकतात, जर त्यांना मिळाले नसतील KYCमुळे. आणि ज्या महिलांना डिसेंबर, नोव्हेंबरचे मिळाले आहेत, फक्त जानेवारीपासून मिळाले नाही आहेत, जानेवारीचे फेब्रुवारी मिळणार आहेत, त्या महिलांना 3,000 रुपये मिळू शकतात जानेवारी आणि फेब्रुवारीचे जर पकडले तर. ओके, सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता तिसरी अपडेट काय, योजना चालू राहणार. म्हणजेच काय, मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. खूप सारे अफवा येत होते की बंद होणार, हे ते. ओके, फ्री वीजमुळे. ओके, असं काय होणार नाही आहे. मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना ही चालूच राहील आणि इलिजिबल महिलांनी KYC पूर्ण केल्यास त्यांना पैसे हे वेळेत मिळत राहतील आणि पुढील हप्त्यांचे लाभही त्यांना नियमित मिळत राहतील. ओके, आता चौथी अपडेट काय आहे, बेसिकली राज्यात काही नेत्यांनी योजनेचे नाव बदलण्याची मागणी केली आहे, पण सरकारने स्पष्ट केले आहे की योजना अशीच पुढे चालू राहणार आहे. म्हणजेच कोणत्याही राजकीय चर्चेमुळे लाभार्थींना याचं इनडायरेक्टली नुकसान होणार नाही. ओके, सो आजची अपडेट हीच होती की आज. आणि टिप पण तुम्हाला एक सांगतो महत्त्वाची, आजच तुमचे KYC अपडेट करा, जेणेकरून तुम्हाला लाभ मिळत राहील. ओके, लेट करू नका KYC करायला, एवढंच सांगेल मी. आणि KYC अंतिम मुदत वाढली आहे 31 मार्च 2026. 4 महिन्यांचे पैसे मिळण्याची शक्यता 6,000 हे कुणाला मिळू शकतील हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि योजना चालू राहणार. राजकीय चर्चा असूनही फायदा लाडकी बहीण योजनेचे जो आहे मिळत आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या, तो थांबणार नाही. ओके, सो हाच होता आजचा व्हिडिओ. आणि असेच रोजच्या रोज अपडेट मी लाडकी बहीण योजनेबद्दल जे काय खऱ्या अपडेट आहेत त्या मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, सो माझ्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. ओके, आणि अशाच व्हिडिओसाठी रेग्युलर माझे व्हिडिओ येत राहतील या चॅनेलवर. बडी नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.